नमस्कार, आपण पाहतात लोकाधार न्यूज। जगभरात पाण्याची टंचाई असताना नागोठणे ग्रामपंचायतीच्या पाण्याची टाकी रोज ओव्हरफ्लो होऊन वाहते। रोज असा प्रकार होत असल्याचे लक्षात येता सुज्ञ नागरिकांनी लोकाधार न्यूजच्या पत्रकारांशी संपर्क साधला। ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांशी विचारणा केली असता उडवाउडीची उत्तरे पाहायला मिळाली। आम्हाला कुणी सांगेल तेव्हा कळते की पाणी ओव्हरफ्लो होते व त्यानंतर आम्ही पाणी बंद करतो, अशा प्रकारची उत्तरे ग्रामपंचायतीचे कर्मचारी देत असतील तर इतर कामासाठी येणाऱ्या नागरिकांना कशा प्रकारची वागणूक देत असतील याबाबत प्रश्नचिन्हच आहे। एकीकडे सायंकाळी 4 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत नागोठणे ग्रामपंचायतीच्या पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन हजारो लिटर पाणी वाया जाते, तर दुसरीकडे नागोठण्यातील काही भागात पाण्याची टंचाई आहे। रोहा तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागोठण्या ग्रामपंचायतीकडे पाणी बंद करण्यासाठी कर्मचारी नाहीत, असा भोंगळ कारभारामुळे सगळीकडे ग्रामपंचायतीच्या कामकाजाविषयी चर्चा निर्माण झाली आहे। खाली पाणी वाया जातोय। तिकडे भाऊसाहेब आहेत का बघ। नाही नाही, आपलं काय म्हणणं आहे? आपलं म्हणणं तर तुम्ही बघितलं ना तिथे। तुमचं काय म्हणणं आहे ते मी तुम्हाला विचारतो। आमचं म्हणणं काय, पाणी जर तिथे भरला टाकी पटकन लगेच लक्षात येत नाही, कारण ओव्हरफ्लो जो आहे तो बाहेर आहे। अच्छा, त्याच्यामुळे पाणी भरले की टाकी लगेच लक्षात येत नाही। त्याच्यावर काय उपाययोजना नाही काय? उपाययोजना म्हणजे आम्हाला माहीत झालं का आम्ही पण करतो ते। कोणी कोणतरी आपल्याला सांगतो तिथून बाबा पाणी चाललंय किंवा पाणी भरलंय, आम्हाला पण अंदाज असतो की बाबा अर्धे तासानं किंवा पाऊण तासामध्ये ती भरेल, तर तेवढ्या तासामध्ये आम्ही बंद करतो। कधी कधी बायचान्समध्ये एखाद्या वेळी ते जाते पाणी, सारखं जात नाही। ओके।